काय चाललंय मित्रांनो, आज पण आपण चाललोय कुठेतरी फिरायला आणि बघू तुम्हाला पण कळेल कुठे चाललोय. कॅप्शन वाचून तुम्हाला ऑलरेडी कळालंच असेल कुठे चाललोय आम्ही. व्हॉट्सअपने पहिले दाखव. शुभमने बनवलं, मी बनवलं. नीट पुसून घे. आणि आपल्या दररोज म्हणतो मी नेहमी सारखं आपल्या राईडची सुरुवात होती गाडी पुसण्यापासून. चेतनचे डोळे बघा. चेतन डोळे दाखव तुझे. लाल झाला कशाने लाल झालाय? वा ए पारुष आहे इकडे कसं काय बोलले पावलं. आता फायनली आमचं झालेलं आहे इथं नाश्ता वगैरे करून आणि आम्ही आता निघतोय पुढे आगेकूच करतोय आम्ही. आणि पूजा पण तिथं आवडते. ही आमची फेवरेट प्लेस आहे इंजिनियर्स चाय आणि आम्ही नेहमी थांबतो इथे कुठे पण जातो नाही येतो. ठीक आहे आता निघतो आम्ही. पोहोचलो एक मधल्या अर्ध्या रस्त्यामध्ये वगैरे आणि आम्ही रोड साईडला थांबलो आहे. ॲक्च्युली आमच्या जोडीदाराचं जरा डोळ्यात दुखतो आहे. त्यांनी गॉगल वगैरे काय आणले नव्हतं, ते डोळ्यात गेलं पाहिजे. काय म्हटलं? अच्छा शांत वाटतं असं. शांत एकदम पीसफुल. झाड असं गेलं कलर बरोबर.
इकडे पार्किंग आहे. हां बाबा गर्दी. गाडी लावू, गाडीला पार्किंगचं हे असंच आहे यार आधीपासून. गोड 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 खायला पण आहे. आपण गाडी लावू, आपण पोचलोय आता मंदिराच्या इथे. आणि इथे शूज काढायचं स्टँड आहे, चप्पल स्टँड आहे. जेवायसाठी पण आहे, मला वाटतं पेड आहे की आहे, डोंट नो. हां, हे वाला पेड आहे जेवायचं. आतमध्ये फ्री लाडू. 532. 532. अरे कुठं चालली? हेल्मेट ठेवायसाठी एक स्पेशल जागा आहे आपल्याकडे. अरे इथं आहे की एवढं बॅग ठेवायला बारीक. आपण उगाच कोंबत बसलो तिकडं. हेल्मेट ठेवायसाठी वरती केलेलं आहे त्यांनी. आणि इथे असं आहे, म्हणजे खाली बॅग वगैरे ठेवायला खूप चांगली सोय केली. आज एक चांगली गोष्ट आहे की जास्त ऊन नाही कडक, कारण मी उन्हाळ्यात आलो इथे आणि उन्हाळ्यामध्ये एवढं जास्त ऊन होतं की खाली चालता येत नव्हतं. खूप जास्त गरम होतं. एकदा कॉन्क्रीटचे फरशे असतात ना, ते खूप जास्त गरम होतात. कॅमेरा मोबाईल जमा करण्याचे ठिकाण. तर आपला कॅमेरा आणि मोबाईल वगैरे जे असेल ते जमा करायचं आहे. तर आम्ही असं ठरवलं आहे की आधी पहिला एक पूर्ण राऊंड मारून येऊ, तुम्हाला दाखवायसाठी आपण एक व्हिडिओ काढू मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत रिटर्न येणार, मोबाईल जमा करणार आणि मग परत दर्शन घेणार. इथे आतमध्ये पूर्ण लाईन असते. जेव्हा गर्दी असते मंदिरात खूप जास्त लाईन असते, पूर्ण भरलेलं असतं. हे एक छोटं मंदिर आहे. मला वाटतं हे फॅमिलीने काहीतरी आरती वगैरे करायला दिलेली किंवा पूजेसाठी आहे. काय आलं? ब्लॉग करतोय यूट्यूबवर टाकायसाठी. इथे मला वाटतं पाणी वगैरे असेल. तर आत्ताच मला असं कळलं आहे की इथे मंदिराचं काढणं अलाउड नाही आहे. तर आपण नॉर्मल बाहेरचं शूट वगैरे करू शकतो, पण मंदिराचं नका काढू असं वाटतं ते मला. हां ठीक आहे, असतं प्रत्येकाचे एक एक रूल्स असतात, आपण फॉलो केले पाहिजे ते. तिथून आतमध्ये जाण्याचं ठिकाण आहे. हे आहे आपलं एंट्रन्स आणि मेन गेट. सेम बालाजी सारखं केलं आहे. मी तर कधी गेलो नाही बालाजी, पण जेवढं व्हिडिओमध्ये बघितलं तेवढं सेमच वाटतं. मी तुम्हाला जर मोबाईलमध्ये काढून झूम करून दाखवेल. आतमध्ये आपल्याला मोबाईल नेता येत नाही, त्याच्यामुळे जे काय आहे तो एवढाच व्ह्यू आहे.
तर झालं आपलं दर्शन आणि खूप जास्त चांगलं मंदिर होतं आतमध्ये. खूप जास्त बघण्यासारखं होतं, खूप जास्त दाखवण्यासारखं पण होतं. पण अनफॉर्च्युनेटली आतमध्ये रेकॉर्डिंग करून देत नसल्यामुळे आपल्याला तुम्हाला ते दाखवता आलं नाही आहे. पण खूपच जास्त चांगलं, एकदम शांत वाटणारं असं मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की येऊन भेट द्या. आतमध्ये एक छोटा भाताचा प्रसाद भेटलेला आम्हाला आणि तो खाऊनच आम्ही मोबाईल घ्यायला आलो, त्याच्यामुळे तो तुम्हाला दाखवत नाही आला. पण आतमध्ये कुपन भेटलेलं आपल्याला. इथे मोफत जेवणाची सुविधा केलेली आहे आणि आपण आता जेवणाकडेच चाललेलो आहोत. मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला म्हणजे इकडे आम्ही चाललो आहे जेवायला. आम्ही लास्ट टाईम शोधत होतो पण आम्हाला एवढं भेटलं नव्हतं आणि ज्या वेळेस भेटलं त्यावेळेस असं आम्हाला कळालं की अर्धा येत होतं. हां ठीक आहे. ज्यावेळेस आम्हाला भेटलं त्यावेळेस आम्हाला असं कळलं की जेवणच अवेलेबल नाही आहे. बघ ना, तर हे आहे जेवणाचे कुपन. 4 कुपन मोफत. कुपन कुठून भेटले? मंदिरात मधून. मंदिरातच दिलंय का? अन्नदानाकडे टॉयलेटकडे एकच रस्ता आहे. वा. आणि आतमध्ये जेवढी दर्शनाला लाईन नव्हती तेवढी जेवायला लाईन आहे. जे बापरे, भयानक मोठी लाईन आहे. हाय चॅनल, वेलकम टू माय गाईड. हेच टाकणार पहिलं मी. वा वा वा. आणि अशा प्रकारे मला कळालं की खूप भयानक मोठी लाईन आहे. आपण तिथे कुपन ब्लॅकमध्ये विकायचेत का? विकायचे. खूपच जास्त मोठी लाईन आहे एकदम. मला वाटतं पुढे बघून यावं रे किती मोठी लाईन आहे नक्की. आणि एवढी लाईन पार करून आम्ही फायनली आलो आहे. खूप जास्त लाईन होती. तर तुम्हाला खरंच सांगतो, ज्या मोमेंटला तुम्ही आतमध्ये येता आणि असे बसता खूप प्रचंड भारी वास सुटला आहे. अरे मला पण दे ना. कसं होतं जेवण तुझं? मस्त होतं. आता झोप आली. जेवण एवढं भारी होतं. चालेल. हां यांनी ना झोपायला पण जागा करायला म्हणजे जेवण करून नुसतं झोपलं. जेवण एवढं भारी होतं. फक्त विषय असा आला की खूप जास्त गरम होतं जेवण देत होते ओव्हरऑल. आणि मग ते चांगली गोष्ट आहे पण एवढं गरम होतं की त्याचं हातात टाकता येत नव्हतं. आणि बाकी चांगलं होतं. पटपट एक वाढत होतं थोडं. अरे पण म्हणजे असं मानाने चांगलंच होतं ऑब्विसली. मजा आली खाऊन. आणि भूक एवढी भयानक लागलेली, एवढी मोठी रांग होती. त्याच्यातून आम्ही तिथं जाऊन जे खाल्लं आहे एक नंबर. लाईन बघू शकता तुम्ही मागे. आता मस्त जेवण झालं. आता गाडी काढायची आणि घराकडे निघायचं. आमचा एक प्लॅन होता इथं जवळपास एक महादेवाचं मंदिर आहे तिथं जायचं. पण तो प्लॅन मला कॅन्सल होताना दिसत आहे हळूहळू. चला.
बाजार आहे इथे आणि लाल पेरू वगैरे भेटत आहेत, चांगले चांगले दिसत आहेत. अंजीर सीताफळ होते. आणि आम्ही येऊ अचानकरित्या माझा मित्र मला भेटला आहे. त्याचा ॲक्च्युली मला कॉल आला ऑलरेडी की मी कराडमध्ये थांबलो आहे वगैरे. तेव्हा आम्ही मंदिरामध्ये होतो आणि अचानक भाऊ प्रकट झाला आणि शेजारी हाय केलं मला. काय माहिती काय विषय आलाय तिकडून. अरे बापरे, तिकडून येणार तर बघ. तिकडून पण जॅम झाले पूर्ण. कुछ तो विषय है. पोलीस थांबले, तिकडून सगळं पॅक केलंय. अरे काय झाले पलीकडे? झाले ते पण मध्ये सगळेजण थांबले तसे. झालं काय असं काय माहिती. ॲक्सिडेंट झाला का मोठा? थांबा बरं. ते तिकडं ना काहीतरी झालंय त्याच्यामध्ये. तिकडून पण गाड्या बंद केल्यात आणि इकडून पण बंद केल्यात. बघा ट्रॅफिक किती झालं इकडचं. पोलिसांनी डायरेक्ट बंद केलंय मागच्या LPG गॅसचा टँकर पुढे पलटीत आला होता, त्याच्यामुळे दोन्ही साईडच्या गाड्या थांबवल्या आहेत. कारण गॅस भरला शकतो आणि त्यामुळे खूप जास्त भयानक पॅक झालं आहे. आणि इथे परत काय झालं आहे आता, कॅमेरा चालतो. इथे आणि अजून एक ॲक्सिडेंट झाला आहे. कसं होतं, बऱ्याच वेळा ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर ना लोक पळवायला बघतात